नमस्कार, परत एकदा मनपूर्वक स्वागत। रूपदा या कार्यक्रमात आपण बघतो आहोत सायंटिफिक कोम्बिंग आणि या सायंटिफिक कोम्बिंगच्या प्रक्रियेमध्ये मी ज्या डायरेक्शन सांगितल्या त्यात पहिल्यांदा आपण हेअर लाईन पासून मागे कोम्बिंग केलं, नंतर सेंटर पार्टिंग कडून दोन्ही बाजूंना कोम्बिंग केलं, त्यानंतर एका बाजूने कानावरनं केस उचलून पूर्ण दुसऱ्या बाजूला घेतलेत आणि दुसऱ्यांदा पुन्हा दुसऱ्या बाजूवरनं पुन्हा इकडे घेतलेत, त्यानंतर शेवटी पुन्हा हेअरलाईन पासून मागे कोम्बिंग केलेलं आहे। लक्षात असू द्या, सायंटिफिक कोम्बिंग मध्ये कधीही केस मागून पुढे म्हणजे बॅक कोम्बिंग करायचं नसतं। बॅक कोम्बिंग केल्याने केस खराब होतात, स्प्लिट एंड्स येतात, म्हणून आपण बॅक कोम्बिंग करणार नाही आहोत। आणि अर्चनाचे केस बघा कसे तयार झालेले आहेत। संपूर्ण केस एका स्ट्रेच मध्ये, जे केस प्रचंड गुंतत होते ते एका स्ट्रेच मध्ये पूर्ण कंगवा खालपर्यंत फिरतो आहे। केसांचा ड्रायनेस कमीच होत चाललेला आहे आणि केसांवर तुमच्या लक्षात येईल एक सुंदर शाईन आलेला आहे। कंगवा कुठेही अडकत नाही आहे आणि केस सुंदर मोकळे सुटसुटीत झालेले आहेत। सायंटिफिक कोम्बिंगचा फायदा तुम्हाला स्वतः अनुभवता येईल। आपण बघूयात सायंटिफिक कोम्बिंगचे नेमके काय काय फायदे आहेत। व्यवस्थित बोट फिरवून सीरम लावून घ्या, हलकं प्रेशर द्या आणि प्रेशर देऊन कंगवा मागल्या बाजूने ओढा। कंगव्याचे दाते संपूर्ण स्कॅल्पवरनं फिरतील याची काळजी घ्या। सायंटिफिक कोम्बिंग करत असताना म्हणजे शास्त्रशुद्ध पद्धतीने केस विंचरायचे असतील, सगळ्यात महत्त्वाचा कंगवा अतिशय उत्कृष्ट दर्जाचा वापरा। त्याहून महत्त्वाची गोष्ट, ज्याप्रमाणे टूथब्रश, अंडरगार्मेंट्स आणि टॉवेल आपण वेगवेगळे ठेवत असतो, त्याचप्रमाणे आपला कंगवा ही प्रत्येकाचा वेगळा असायला हवा। पर्सनल कंगवा प्रत्येकाचा असायलाच हवा। आपण टूथब्रश वेगळा वापरतो, अंडरगार्मेंट्स वेगळे वापरतो, टॉवेल्स वेगळे असतात, पण कित्येक घरांमधनं कंगवे कॉमनली कुणीही वापरत असतं। त्यामुळे याच्या डोक्यातला कोंडा त्याच्या डोक्यात वाढण्याची शक्यता सगळ्यात जास्त असते। प्रत्येकाचा एक पर्सनल पर्सनल कंगवा असणं अतिशय आवश्यक आहे। दुसरी महत्त्वाची सूचना, ओले केस कधीच विंचरू नका। केस ओले असताना जर तुम्ही विंचरायला घेतलेत तर केसांची टोकं स्पॉइल होतील। मॉइस्ट केसांवरती पहिल्यांदा स्ट्रेंथ अँड शाईन किंवा लस्टरॅक्स सीरम लावा। सीरम लावल्यानंतर केसांचं सुंदर कंडिशनिंग होतं आणि त्यानंतर केस भरपूर विंचरून घ्या। तुमचे केस निरोगी राहतील, स्प्लिट एंड्स येणार नाहीत। तिसरी महत्त्वाची गोष्ट, कंगवा फिरवत असताना झपाट्यानं ओढू नका। कंगवा हळूवार फिरायला हवा। त्याच वेळेला कंगव्याच्या दात्यांचं प्रेशर हळूवारपणे तुमच्या स्कॅल्पवर येईल याची काळजी घ्या। केस विंचरण्याची अजिबात सवय नसेल तर पहिल्यांदा सायंटिफिक कोम्बिंग करताना अगदी रडायला येतं। रडलं तरी चालेल, पण 8 दिवस नियमित कंगवा फिरवायची सवय झाली की केसांची मुळं मजबूत व्हायला लागतात, केस गळण्याचं प्रमाण झपाट्यानं कमी होतं। दुसरी महत्त्वाची गोष्ट, बॅक कोम्बिंग नेहमी अवॉइड करा। बॅक कोम्बिंग केल्यानंतर केस फुललेले दिसतात, व्हॉल्यूम दिसतो, पण केस खराब झालेले असतात। त्याहून महत्त्वाची गोष्ट, केस नियमित विंचरल्यानंतर केसांची वाढ झपाट्याने होतं, केस गळायचे थांबतात, त्याचबरोबर डॅन्ड्रफ ही कमी व्हायला मदत होते। सायंटिफिक कोम्बिंगचे असे अनेक फायदे आहेत। हे सगळे फायदे आपल्याला अनुभवता येतील। स्वतः सायंटिफिक कोम्बिंग करून बघा, तुम्हाला निश्चित जाणवायला लागेल की सायंटिफिक कोम्बिंगने आपले केस पूर्णपणे पालटायला लागलेत। नुसते केसच नव्हे तर टाळूसाठीही सायंटिफिक कोम्बिंग अतिशय महत्त्वाचं आहे। डॅन्ड्रफ पुढच्या आठवड्यात आपण बोलणार आहोत। डॅन्ड्रफ या विषयी बोलताना पुन्हा सायंटिफिक कोम्बिंग हा विषय निघणार आहे। या सायंटिफिक कोम्बिंगने डॅन्ड्रफही कसा कमी होतो यावर आपण बोलणार आहोत पुढल्या आठवड्यात रविवारी।